आज आपण जाणार आहोत किल्ले रामगड. किल्ले रामगडला आपण इथे रामगड जवळ पोहोचलेलो आहे आणि ही पायवाट किल्लेला जाण्यासाठी कोणताही चांगला रस्ता नाही आहे आणि अगदी या पायवाटीवरून आम्ही पुढे जातो आहोत. सरकारने आपल्या जुन्या किल्ल्यांकडे लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. हे बघा, अगदी ह्या पायवाटीवरती अगदी छोटीशी पायवाट आहे आणि आता इथे ही जी मंदिरं दिसत आहेत आपल्याला रस्त्यामध्ये, जुन्या मंदिरांचे अवशेष आहे. हे आहे रावळनाथ मंदिर. या रावळनाथ मंदिरात बघा कसे वारूळ आलेले आहेत. अगदी मोठे मोठे वारूळ इथे तयार झालेले आहेत. या मंदिरांची सुरक्षा करणं ही आपली जिम्मेदारी आहे. तसंच हे आता थोडं वर गेल्यावरती आपल्याला दिसतंय मल्लिकार्जुन मंदिर. अगदी प्राचीन मंदिर आहेत हे आणि इथून दिसणारा हा सुंदर असा निसर्ग. या सगळ्या मंदिरांची आणि किल्ल्याची सुरक्षा सरकारने करावी अशी माझी विनंती आहे. किल्ले रामगड बघा कशी पायवाट आहे. ट्रेकिंग करत इथं पाण्यामधनं जावं लागतं. पाणी पडतं टाकीमधलं. सर्व रस्त्यावर पाणीच पाणी. छोटीशी पायवाट, त्यामधून रस्ता काढत काढत पाण्यामधून पुढे जाणे आहे की नाही. कठीण काम आहे. हे वर किल्ला दिसत आहे, तिथं जायचं आपल्याला पायवाटेने मार्ग काढत काढत. हे बघा मागच्या साईड टाकी भरलेली, तिथलं पाणी वाहते आहे रस्त्याने. इथून चालत 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 पायवाटेने रस्ता शोधत आलोय आपण. उभी चढण, लवकर दम भरतोय, श्वास लागतोय. बस आता अगदी जवळ पोहोचलो आपण. किल्ले रामगड हे बघा, गडाचे मुख्य प्रवेशद्वार. आणि इथून आता आपण एंट्री करणार गडावरती. हे प्रवेशद्वार. इकडे हे समाधी स्थान लिहिलेलं आहे. कुठलीच समाधी नाही तिथं. उजाड ओसाड असं झालेलं आहे. इकडे दुर्लक्षित असं हे किल्ले रामगड. तटाच्या भिंती जीर्ण शीर्ण झालेल्या, जिकडे तिकडे जंगलाप्रमाणे वाढलेली झाडं. आणि हे ते प्रवेशद्वार ज्यामधनं आत्ता आपण एंट्री केली. बघू, वर जाऊन बघूया. असे कपारी सुरक्षा रक्षकांसाठी, वॉच ठेवायला शत्रूवरती. आणि अभेद्य अशी भिंत किल्ल्याची तुम्ही बघत आहात कशी. तटरक्षक रक्षण करणारी किल्ल्याच्या शेती
अभेद्य अशी भिंत आणि एक इथं भगवा फडकताना किल्ल्यावरती डौलदार स्वसंद अशा हवेमध्ये फडकताना बघतो आपण शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा. खूप छान रम्य असं हे परिसर, निसर्गाने नटलेला थटलेला. संध्याकाळी नयनरम्य अशा वातावरणात आपण किल्ले रामगडची भटकंती करीत आहोत. किल्ले रामगड आपण बघत आहात. किल्ले रामगड. किल्ले रामगड हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तहसीलमधील रामगड या गावी आचरा रोडवरती कणकवलीपासनं 15 किलोमीटर अंतरावरती अगदी मुख्य रोडच्या बाजूला स्थित आहे. शिवरायांच्या काळातील बांधलेलं हे भक्कम तटबंदी असणारा किल्ला निसर्गरम्य अशा वातावरणात, बाजूला टेकड्या उंच उंच आणि त्यांच्या पायथ्याशी त्यांच्या मधोमध असा हा रामगड किल्ला. त्याची आपण भटकंती करत आहोत, माहिती घेत आहोत. आता आपण वरून खाली उतरण्याचा प्रयत्न करूया. पायऱ्या उतरून खाली जाऊया. या ठिकाणी किल्ले रामगडची संपूर्ण इतिहासकालीन माहिती बोर्डवरती लिहिलेली आहे. आपण बघत आहात किल्ले रामगड. दिवस मावळतीला चालला आहे. सूर्यास्त होणार आता काही मिनिटांमध्ये. आता आपण निघणार आहोत परतीच्या मार्गाला, परतीच्या प्रवासाला. या ठिकाणी जे एंट्रन्स गेट होतं तिथून आपण आता बाहेर पडणार आहोत. अरे नमस्कार शिवभक्तांनो. या शिवतीर्थावर आपलं स्वागत. या पवित्र स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती या गुणाचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. तर आपण लागलो आहे परत जायला परतीच्या मार्गावरती, जिथून आपण प्रवेश केलेला होता तिथूनच आता आपण परत निघतो आहे. किल्ले रामगड अगदी सुंदर अशा निसर्गरम्य टेकड्यांच्या मधोमध वसलेला रामगड या गावचं हे किल्ले रामगड. हा प्राचीन किल्ला बघून आपण आता रामगड ब्रिजच्या दिशेने जातो आहे. एक नवीनच इथे ब्रिज केलेला आहे. हा बघा रामगड ब्रिज. आणि हा ज्या रामगड ब्रिज वरती आपण आलेलो आहे आता. सुंदर अशी नदी. अजूनही नदीला भरपूर पाणी आहे. आणि इथलं निसर्ग सौंदर्य बघा. अगदी डोळ्यात साठवून ठेवणारं असं निसर्ग सौंदर्य. सुंदर असं गाव आणि अगदी कणकवलीच्या जवळच 12 किलोमीटर वसलेलं हे गाव. सुंदर असा निसर्ग, सुंदर अशी नदी आणि हा जो रामगड फोर्ट, रामगड किल्ला, ही सगळी आपली इतिहासाची धरोहर आहे. सरकारने ह्याच्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. हा किल्ला जो आहे हा मराठाकालीन रणनीती आणि स्थानिक इतिहास हे इतिहासाचं प्रमाण आहे. आणि हे कोकणचं सौंदर्य, अतिशय सुंदर असं कोकण. किती सुंदर नारळाची झाडं आणि हा अतिशय सुंदर असा कोकण. हे सगळं हा आपला ठेवा आहे. हे आपल्याला जपायला पाहिजे. रामगड किल्ला, कोकणातलं सौंदर्य,
असं सगळं आपण अगदी मनामध्ये साठवून घेतलं. अतिशय सुंदर फोटोज इथे घेता येतात. मला वारंवार एकच वाटतं, मी इथपर्यंत आली, फोटो काढलेत, हे सौंदर्य बघितलं, पण हे सौंदर्य टिकणं खूप गरजेचं आहे. हे सौंदर्य टिकलं तरच आपल्या पुढच्या पिढीला असे फोटो इथे काढता येतील आणि असा हा रामगड किल्ला देखील बघता येईल. थँक्यू.